त्याच्या लग्नाला 8 वर्ष झाले होते। 5 आणि 3 वर्षांच्या मुली होत्या, पत्नी होती, सर्व काही सुखी संसारात सुरू होतं। पण मागच्या 1.5 वर्षापासून यांच्या नात्याला फाटा फुटल्या आणि गुन्ह्याला वाटा फुटल्या। गोड संसारात मिठाचा खडा पडावा तसं हे नातं भंगलं आणि 3 आयुष्यांची राख रांगोळी झाली। पतीच्या या अनैतिक संबंधाचा फटका लहान मुलांना बसलाय, ज्यांना हे देखील कळत नव्हतं की अखेर आई बाबा घरात कशासाठी भांडत होते। पहा अनैतिक संबंधांचा हा विखारी रंग। मायानगरीत 2 फूल 1 माली, अनैतिक संबंधांची काळी बाजू। वासनेच्या गर्तेत बुडाला पती, नात्यांची केली माती। दुसऱ्या बाईचा नाद, निष्पाप पत्नी मुलीचा घात। दोघात तिसरा, नात्याचा दसरा। हे 2 फोटो पहा। या दोघी मायलेकी पतीच्या अनैतिक संबंधांना बळी पडल्या। होय, मुंबईच्या माहीम पूर्वेकडील डायमंड अपार्टमेंट मध्ये ही रक्तरंजित घटना घडली। ज्यांनी पाहिली त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला। आई आणि 3 वर्षाच्या मुलीचा खून करून त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून आरोपी फरार झाला। मात्र हा खून करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून त्या महिलेचा पती आणि त्या चिमुरडीचा सख्खा बापच निघाला। पोलिसांच्या ताब्यात असणारा हाच आहे तो 30 वर्षीय नराधम इलियास सय्यद, जो एका बाईसाठी कसाई बनला। पोलिसांनी त्याला आणि त्याच्या प्रियसीला बेड्या ठोकल्या आहेत। दिनांक 31 जानेवारी 2019, वेळ 10:30 वाजता, ठिकाण शाहूनगर, माहीम, मुंबई। गुरुवारची सकाळ होती। सय्यद कुटुंब 2 लहान मुलींसोबत आपल्या घरात होता। घरातून अचानक जळाल्याचा उग्र वास येऊ लागला। आजूबाजूच्या लोकांनी खोलीत राहणाऱ्या सय्यदला कळवलं। त्यानं येऊन 10व्या मजल्यावरील आपलं घर उघडलं असता आत आई तहसीन आणि 3 वर्षीय आलिया या दोघ्या मायलेकींचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं अनेकांनी पाहिलं। मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता, दोघींचाही गळा चिरण्यात आला होता। शाहूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या डायमंड बिल्डिंगमध्ये आज सकाळी 10च्या सुमारास एक महिला आणि तिच्या 3 वर्षाची मुलीची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। सध्या आम्ही त्याच फ्लॅटवरती आहोत। हाच तो फ्लॅट आहे। इथं जे तुम्ही पाहत आहात बोर्ड लागलेला आहे आणि पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगाने महिला आणि तिची मुलगीचा मृतदेह जो आहे तो ह्या घरात सापडलेला आहे। तपासात निष्पन्न झाले की आरोपी इलियासनं त्याची प्रियसी आफरीन बानोसोबत पत्नी आणि मुलीच्या हत्येचा कट आखला। धारदार शस्त्रानं गळा कापून त्यांचा खून केला। यानंतर इलियास निघून गेला आणि त्यानं आफरीनला घरी पाठवलं। आफरीननं घरात प्रवेश केला, दोघी मायलेकी मृत झाल्याची खातरजमा केली। यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तहसीनच्या मोबाईलवरून पती इलियासला मेसेज पाठवला। या मेसेजचा आशय होता की आम्ही दोघी मायलेकी हे जग सोडून जात आहोत। यानंतर आफरीन बानोनं दोन्ही मृतदेह तेल टाकून जाळले आणि घटनास्थळावरून पळ काढला। या महिलेचा जो पती आहे इलियास सय्यद, त्याची एक मैत्रीण आफरीन बानो फैयाज हुसेन सय्यद हिच्यासोबत संबंध आहेत आणि या संबंधावरून त्याचे आणि त्यांच्या पत्नीचे भांडणं सुद्धा होत होती। भांडण्यासाठी इतरही काही लहान लहान कारणं सुद्धा होती। त्याचा पुढे तपासात उहापोह होईलच आणि त्याच्यामुळे त्या संबंधांवरनं जी भांडणं होती त्यातनं एक तर कट करून आणि सकाळच्या वेळी या पतीनं आपल्या पत्नीचा आणि मुलीचा खून केला। पोलीस तपासात निष्पन्न झाले की अटक करण्यात आलेल्या आरोपी इलियासचे आफरीन बानोशी प्रेमसंबंध होते। त्यामुळे घरी वारंवार खटके उडायचे। असंही सांगितलं जातंय की युद्ध आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, पण प्रेमात कोणताही गुन्हा कायद्यानं माफ होत नाही। आपल्याच बायकोचा आणि मुलीचा खून करणारा कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही, हेच खरंय। आरोपींना कठोर शासन व्हायलाच हवं, कारण त्याच्या या कृत्यानं एका 3 वर्षीय गोंडस मुलीचा मात्र हकनाक जीव गेला, जिचा कोणताच दोष नव्हता। ब्रिजवान जयस्वार, TV9 मराठी, मुंबई।